निवडणुकीची रणधुमाळी मुंबईत सुरू झालेली जरी असली तरी मुंबईमध्ये आणखी काही जागा भाजपला जाहीर करणं हे जमलेलं नाहीये। आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांनी आपले जे उमेदवार आहेत ते घोषित करून टाकलेत। 6 पैकी 4 ठिकाणचे उमेदवार घोषित झालेले आहेत आणि त्यातल्या एका उमेदवाराकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तो उमेदवार कोण आहे तर तो उमेदवार आहे उत्तर पश्चिम मुंबईतला शिवसेनेचा युवा नेता असलेला आदित्य ठाकरे यांचा निकटवर्ती असलेला उमेदवार अमोल गजानन कीर्तिकर। अमोल कीर्तिकर हे गजानन कीर्तिकरांचे चिरंजीव आहेत आणि त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात मॅच फिक्सिंग होईल असं बोललं जात होतं। आता अमोल कीर्तिकरांची आणि गजानन कीर्तिकरांची सध्या नेमकी स्थिती काय आहे याच्याबद्दल अनेक तर्कवितर्क शिवसेनेत मुंबईत दोन्हीकडच्या सेनेमध्ये लढवले जात आहेत। अमोल कीर्तिकरांचं काय चाललेलं आहे? अमोल कीर्तिकर आणि गजानन कीर्तिकरांनी या दोघांनी मिळून मॅच फिक्सिंग केली आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गजाभाऊ कोणाचे, पोटच्या मुलाचे की दाढीवाल्या बाबांचे? याच सगळ्या गोष्टीची चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे आज आपण याच विषयावर थोडंसं विस्तृतपणे बोलणार आहोत। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रहो, ज्या वेळेला राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळेला शिवसेनेचे काही नेते हे शिवसेना प्रमुखांबरोबर होते आणि त्यांची मुलं ही राज ठाकरेंबरोबर होती। यातलं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण जर कोणाचं असेल तर ते मनोहर जोशी यांचं। मनोहर जोशी हे स्वतः शिवसेना प्रमुखांबरोबर निष्ठेनं राहिले, पण त्यांचे चिरंजीव उन्मेष जोशी हे राज ठाकरेंबरोबर गेले। ते त्यांचे बांधकाम व्यावसायिक म्हणून पार्टनरही होते आणि मित्रही होते। त्यांनी त्यांच्याबरोबर जाणं किंवा त्यांच्याबरोबर राहणं पसंत केलं। दुसरे नेते होते मधुकर सरपोतदार। स्वर्गीय मधुकर सरपोतदार हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते खासदारही होते, आमदारही होते, मंत्री होते आणि मधुकर सरपोतदार यांचे चिरंजीव अतुल सरपोतदार हे राज ठाकरे यांच्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक होते। आता सध्या अतुल सरपोतदार आपल्यामध्ये नाही आहेत, पण अतुल सरपोतदार आणि राज ठाकरे यांची एक वेगळी मैत्री होती। हीच गोष्ट आता दुसऱ्या टप्प्यामध्ये होते ती एकनाथ शिंदेंच्या बाबतीत। सुभाष देसाई हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत तर त्यांचे चिरंजीव भूषण देसाई हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत। गजानन कीर्तिकर हे एकनाथ शिंदेंबरोबर आहेत आणि अमोल कीर्तिकर हे ठाकरेंबरोबर आहेत। आणि अमोल कीर्तिकर यांनी एकाच वेळेला वडील उद्धव ठाकरे यांचा विश्वास संपादन केला, त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय म्हणूनही ते राहिले। भारतीय विद्यार्थी सेना, युवा सेना या सगळ्यामध्ये ते काम करत राहिले। पण आजही गोष्ट अशी होती की ज्या वेळेला हे सगळं सुरू होतं की म्हणजे शिंदेंबरोबर कोण जाणार, ठाकरेंबरोबर कोण राहणार, त्यावेळेला गोरेगावच्या स्नेहदीप या इमारतीमध्ये हे पिता पुत्र एकत्रच बसायचे। याच्याबद्दल दबक्या आवाजात कुजबूज म्हणून सगळीकडे शिवसेनेत सुरू होती आणि ही मॅच जवळपास फिक्स झाली आहे असं बोललं जायला लागलं। आणि त्यातून गजानन कीर्तिकरांचं तिकीट कापलं गेलं का तर त्याचं उत्तर नाही असं आहे। गजानन कीर्तिकरांचं तिकीट कापलं गेलेलं आहे ते त्यांच्या वयोमान परत्वे आणि त्यांना इच्छा होती पण ते तिकीट त्यांना मिळणार नाही असे संकेत मिळाले होते। पण त्याच वेळेला उद्धव ठाकरे यांनी लगोलग जे घोषित केलेलं तिकीट होतं ते अमोल कीर्तिकरांचं होतं। आता अमोल कीर्तिकरांनी निवडणूक लढवावी की लढवू नये याच्याबद्दल मतमतांतर कुटुंबात होती असतील, पण शिंदेंबरोबर जायचं की नाही जायचं याच्यावरून कुटुंबामध्ये कलह झाला आणि हा कलह थोडा वेळ कायम होता आणि त्यानंतर मात्र एक गोष्ट घडली ती अमोल कीर्तिकर यांची उमेदवारी जाहीर झाली। आता बघा, गजानन कीर्तिकर हे शिवसेनेतले एक असे नेते आहेत की ज्यांचं संघटन कौशल्य, विषयांवरची पकड, वक्तृत्व आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बरोबर असलेल्या सहकाऱ्यांना मदत करण्याची वृत्ती, आपल्या संस्था मोठं करण्याची एक जो आत्मीयता, या सगळं मग ती संस्था कुठली असो, कला, क्रीडा, कामगार क्षेत्रातली कुठलीही संस्था असेल तर ती मोठी करायची कशी हे गजानन कीर्तिकर यांच्याकडून शिकून घ्यायचं। त्याच गजानन कीर्तिकरांनी मॅच फिक्स केली आहे अशा स्वरूपाची चर्चा ही सुरू झाली। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर गजानन कीर्तिकर हे
एकनाथ शिंदेंकडे गेल्यानंतर एक मोठा नेता त्यांच्या हाती लागला अशी जी भावना होती. आता याच्यामुळे प्रश्न असा पडलेला आहे या सगळ्या पश्चिम उपनगरातल्या शिवसेनेमध्ये की गजाभाऊ कोणाचे, पोटच्या मुलाचे की दाढीवाल्या बाबांचे, म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे. याचं कारण काय, तर याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदे यांनी देखील गजानन कीर्तिकरांना द्यायचा तो मान दिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला एखादी गोष्ट राजकीय पातळीवर एकनाथ शिंदे हे नीट जमवत नाहीयेत किंवा त्यांना ती कुठेतरी अडचण होते हे कळल्यानंतर भाजपच्या समोर अगदी निधड्या छातीनं जाण्याचं कामही गजानन कीर्तिकरांनी केलं होतं. आता हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघांमध्ये जर आपण विचार केला, लोकसभेचा मतदारसंघ उत्तर पश्चिम किंवा वायव्य मुंबई हा जर मतदारसंघाचा विचार केला जिथून गजानन कीर्तिकर मागच्या वेळेला निवडून आले होते संजय निरुपम यांचा पराभव करून. आता संजय निरुपम यांना या भागातून निवडणूक लढवायची होती, पण त्यांनी आता काँग्रेस नेत्यांना तर त्यांची हकालपट्टी केलेली आहे आणि कोणीच त्यांना अजून स्वीकारलेलं नाहीये. अशा परिस्थितीमध्ये हा जो मतदारसंघ आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जर आपण पाहिलं तर मराठी आणि मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने आहेत. उत्तर भारतीय मतदारही आहेत, ब्राह्मण आहेत, ठाकूर आहेत, म्हणजे उत्तरेकडचे ब्राह्मण आणि ठाकूर आहेत, ती सगळी मतं भाजपला पडतील. पण मराठी आणि मुस्लिम बघा, मुस्लिम मतदार जो आहे तो मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आता बांधला गेलेला आहे. माझा एक स्वतंत्र व्हिडिओ ठाकरेंना मुस्लिम का जवळचे वाटतात आणि मुस्लिमांना ठाकरे का हवेसे वाटतात याच्यावरचा एक माझा व्हिडिओ येतोच आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे जे दोन्ही मतदार आहेत हे आता उद्धव ठाकरेंबरोबर आहेत. इथून अजून भाजपला आपला उमेदवार म्हणजे महायुतीला आपला उमेदवार जाहीर करता आलेला नाहीये. अमित साटम यांचं नाव घेण्यात आलं होतं पण ते अजून काही ते घोषित झालेलं नाहीये. त्यामुळे तिथून सचिन खेडेकर, गोविंदा यांच्या नावाची चर्चा होती. गोविंदा यांच्याबद्दल तिथे मत फार चांगलं नाहीये, कारण 5 वर्ष खासदार असताना गोविंदांनी या मतदारसंघाकडे लक्षच दिलं नव्हतं अशी इथल्या मतदारांची तक्रार आहे. पण हे सगळं होत असताना आता अमोल कीर्तिकर यांच्याबद्दल किंवा गजानन कीर्तिकरांचे ते पुत्र असल्याबद्दल एक अविश्वासाची भावना तयार होण्याची शक्यता ही खालच्या तळाच्या शिवसैनिकांमध्ये होणं स्वाभाविक होतं. बघा, इथला शिवसैनिक हा कट्टर आहे आणि त्यामुळे तो ना गजाभाऊंबरोबर फार मोठ्या प्रमाणात गेला ना रवींद्र वायकरांबरोबर गेला. आता वायकरांना इथून उमेदवारी जर मिळाली तर वायकरांना आता जितकं वाटतंय तितका शिवसैनिक त्यांच्याबरोबर गेलेला नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी जी आजपर्यंत आपल्यापर्यंत कधीच कुठल्याच माध्यमातून पोहोचली नसेल ती मी आपल्याला सांगतो. मातोश्रीची अशी इच्छा होती या मतदारसंघातून रवींद्र वायकर यांनी निवडणूक लढवावी, पण प्रत्येक वेळेला जेव्हा लोकसभा येते त्यावेळेला रवींद्र वायकर हे बॅकफूटवर जातात अशी मातोश्रीची तक्रार आहे. आणि त्यामुळे त्या वायकरांनी त्याच्यात रुची न दाखवल्यामुळे अमोल कीर्तिकर हा आत्ता तिथे उमेदवार झाला. पण इथे गजानन कीर्तिकरांचं नेटवर्क, ते तिथे विद्यमान खासदार होते, लोकांशी त्यांचा कनेक्ट होता, हा सगळा फायदा अमोल कीर्तिकरांना मिळणार का? पण आत्ता मी आपल्याला अत्यंत महत्त्वाची माहिती देतोय की अमोल कीर्तिकर हे गजानन कीर्तिकर यांच्यापासून 4 हात लांब राहून आपला सगळा कारभार करतायत. गोरेगाव पश्चिमेला एक ॲम्ब्युलन्सचं कार्यालय आहे शिवसेनेचं आणि त्या कार्यालयामध्ये अमोल कीर्तिकर बसतात. त्याचप्रमाणे त्यांनी एक स्वतःचं वेगळं खाजगी कार्यालय बाजूला केलेलं आहे आणि स्वतः गजानन कीर्तिकर हे गोरेगावच्या स्नेहदीप इमारतीमध्ये बसतात. आणि त्यामुळे आपल्यामध्ये आत्ता सख्य नाही असं भासवण्याचा या दोन्ही पितापुत्रांचा प्रयत्न आहे. पण गंमत बघा, शेवटी बाप बाप होत आहे किंवा बापाचं काळीज हे त्या बापालाच कळू शकतं. ईडीने ही उमेदवारी जाहीर केल्यानंतर खिचडी घोटाळ्यामध्ये अमोल कीर्तिकर यांच्या भोवतीचे जे फास आहेत ते आवळायला सुरुवात केल्यावर अमोल कीर्तिकरांच्या मदतीसाठी धावून येण्याचा प्रयत्न हा त्यांचे वडील गजानन कीर्तिकरांनी केला. याबद्दल भाजपने त्यांच्यावर टीकाही केली आणि त्यामुळे आणखी संशयाला जागा निर्माण झाली. पण गजानन कीर्तिकर आणि अमोल कीर्तिकर यांनी एकमेकापासून दूर राहत या आपापले रस्ते वेगळे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो प्रयत्न हा जर शिवसैनिकांपर्यंत नीट झिरपवण्यामध्ये अमोल कीर्तिकरांना यश आलं तरच त्यांची उमेदवारी तर लवकर जाहीर झालेली आहे, त्याचा फायदा त्यांना उठवता येऊ शकेल. पण या क्षणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळची काही मंडळी अजूनही गजानन कीर्तिकर हे मनाने आपल्याबरोबर नसल्याचं भासवण्याचा, मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतात. पण
काहीतरी अशी गोष्ट आहे की मी एकनाथ शिंदेबरोबरच राहणार हे गजानन कीर्तीकरांना बोलावं लागतंय। आणि गजानन कीर्तीकरांच्या या एकूणच पवित्र्याबद्दल, त्यांच्या एकूण राजकारणाबद्दल रामदास कदम असतील किंवा इतर पक्षातले नेते असतील यांनी याआधी देखील टीका केलेली होती। पण आता बघा 3,07,000 मतांनी गेल्या वेळेला गजानन कीर्तीकर हे निवडून आले होते। इथे जवळपास 1,15,000 उत्तर भारतीयांची मतं आहेत आणि या जर मतांचा विचार केला तर यातली जी काही उत्तर भारतीयांच्या म्हणजे ब्राह्मण आणि ठाकूर ही जर मतं भाजपला मिळाली तर उरलेली उत्तर भारतीयांची मतं जी आहेत ती शिवसेनेकडे कशी राहतात याच्यावरच अमोल कीर्तीकरांचा सगळा खेळ अवलंबून आहे। आतापर्यंत या दोन्ही पितापुत्रांनी बघा, जेव्हा अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर झाली आणि मी एकनाथ शिंदेबरोबर राहणार आहे असं कळलं त्यावेळेला कुटुंबात कलह झाला। हे काय आता मी कुटुंबातली आतली बातमी आपल्याला सांगत नाहीये, हे एव्हाना सगळ्या शिवसैनिकांना माहिती आहे आणि हे स्वतः उद्धव ठाकरे यांनाही माहिती आहे की या पितापुत्रांचा अबोला आहे। पण हा अबोला अमोल कीर्तीकरांना भाजपने जर अडचणीत आणलं तर तुटूही शकतो, कारण मी पुन्हा म्हटलं बाप बाप होत आहे। अशा अर्थाने किंवा अशा भावार्थाने जर अमोल कीर्तीकर आणि गजानन कीर्तीकर यांच्यामधली ही जी काही नात्याची वीण आहे ती कशी सैलवायची आणि राजकीय फायदा करून घ्यायचा किंवा कशी घट्ट करायची आणि कारवाईचा जो काही फास आहे तो कसा अंतरावर ठेवायचा, या सगळ्यामध्येच आता या पिता पुत्रांचे नातेसंबंध आणि हे पूर्ण कीर्तीकर कुटुंब अडकल्याचं किंवा गुंतल्याचं दिसतंय। अनेक निष्ठावंत कार्यकर्ते हे गजानन कीर्तीकर यांच्याबरोबर होते गेली अनेक वर्ष आणि त्यामुळेच 10 वर्ष गजानन कीर्तीकर हे खासदार होऊ शकले। आता ते कार्यकर्ते अमोल कीर्तीकर यांना मदत करणार का? आणि अमोल कीर्तीकरांना जर त्यांची मदत हवी असेल तर वरून ठाकरेंकडून नेमका काय आशीर्वाद आणि निरोप खाली येणार आहे हे देखील बघितलं पाहिजे। आता मोठ्या प्रमाणात इथले काही नगरसेवक आहेत, मी आपल्याला सांगतो की त्या मतदारसंघामध्ये नगरसेवक प्रवीण शिंदे असतील, आत्माराम साचे असतील, सदा परब असतील, विष्णू सावंत असतील, स्वप्नील टेंबुलकर असतील, कमलेश राय की जे संजय निरुपमांचे निकटवर्ती होते, ही मंडळी एकनाथ शिंदेंकडे गेली। आणि जर आपण विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर विधानसभा मतदारसंघांमध्ये आता 2च मतदारसंघ हे ठाकरेंकडे राहिलेले आहेत। त्यामध्ये अंधेरी पूर्वेचा श्रीमती लटकेंचा मतदारसंघ आणि दिंडोशीच्या सुनील प्रभू यांचा मतदारसंघ, हे 2च मतदारसंघ ठाकरेंकडे राहिलेले आहेत। तळाचा शिवसैनिक ठाकरेंबरोबर आहे। पण आता जर आपण पाहिलं की गोरेगाव पश्चिम असेल किंवा वर्सोवा असेल आणि अंधेरी पश्चिम आणि जोगेश्वरी हे जर मतदारसंघ आपण पाहिले, आता जोगेश्वरीचा जो मतदारसंघ आहे वायकरांचा, ते वायकरही गेलेले शिंदेंकडे। त्याच्यामुळे या 6 पैकी फक्त 2 मतदारसंघ हे ठाकरेंकडे राहिलेले आहेत आणि इथला जो मराठी मतदार आहे त्याला असं वाटणार आहे का की खरंच ठाकरेंवर अन्याय झालाय? आणि त्याला दुसरी गोष्ट की कीर्तीकर पिता पुत्र हे विभक्त झालेत, हे वेगळे झालेत आणि ते आपापले राजकीय लढे लढतायत असं जर नीट वाटलं तरच अमोल कीर्तीकरांचा निभाव लागू शकेल। नाहीतर तिथला प्रत्येक शिवसैनिक हेच विचारत राहील की गजा भाऊ किसके साथ है, अपने बेटे के साथ या दाढी वाले शिंदे के साथ। आणि याच प्रश्नामध्ये हा जो मतदारसंघ आहे उत्तर पश्चिमचा, हा आणखी काही काळ तरी गुंतलेला राहणार आहे। आपल्याला काय वाटतंय, गजानन कीर्तीकरांच्या कडे असलेलं एक पित्याचं काळीज आणि अमोल कीर्तीकर यांच्या भोवती आवळलेला कारवाईचा फास याच्यातून वाट काढताना या पितापुत्रांची घुसमट होईल का? गजाभाऊ नेमके कोणाचे, आपल्या मुलाचे की मुख्यमंत्री असलेल्या शिंदेंचे? आपलं काय मत आहे ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा बाळगतो। जर तो आपल्याला आवडला असेल आणि या विषयामध्ये नेमका जो ट्विस्ट आहे हा जर आपल्या लक्षात आला असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ आपण शेअर करायला विसरू नका। महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातले असे काही प्रमुख व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।